शेख आणि कोळी या पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणी संदर्भातचं महत्त्वपूर्ण निवेदन पोलीस आयुक्त माननीय राजेंद्र माने यांना दिलं असून शेख आणि कोळी या पीडित कुटुंबियांना पोलीस संरक्षण सुद्धा देण्यात यावं अशी मागणी त्यांनी या दरम्यान केली आहे। नुकत्याच सोलापूर शहरात घडलेल्या 2 आत्महत्या प्रकरणातील शेख आणि कोळी या पीडित कुटुंबियांना न्याय मिळावा, त्याचप्रमाणे या पीडित कुटुंबियांवर आरोपींकडून दबाव तंत्राचा वापर केला जात आहे, त्यामुळे या पीडित कुटुंबियांना संरक्षण आणि पाठबळ देण्यात यावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेते अस्मिताताई गायकवाड यांनी बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी पोलीस आयुक्त माननीय राजेंद्र माने यांच्याकडे केली। वास्तविक पोलिसांनी त्यांची विश्वासार्हता जपायला हवी, जनतेला त्यांच्याकडून आपल्याला न्याय मिळेल हा विश्वास वाटायला हवी अशी वर्तणूक पोलिसांची असली पाहिजे। या गंभीर घटनांबद्दल पोलिसांनी तत्परता आणि सतर्कता दाखवली पाहिजे। पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्यामुळे आमच्या मुलींचा बळी गेला असे गंभीर आरोप आत्महत्या केलेल्या मुलींच्या कुटुंबियांनी केले आहेत। त्याकडेही अस्मिताताई गायकवाड यांनी पोलीस आयुक्तांचं लक्ष वेधलं। सोलापुरात ही घटना घडल्यानंतर अस्मिताताई गायकवाड यांनी तात्काळ शेख आणि कोळी या पीडित कुटुंबियांची त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेऊन सांत्वन केलं। या पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ हा विश्वास दिला आणि आज तात्काळ पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणातील दोषी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली। तसेच त्यांनी शहरातील महिला आणि युवतींनी अशा प्रकारे जीवन संपवू नये, येणाऱ्या संकटांना समर्थपणे लढा दिला पाहिजे। शहरातील युवतींनी अशा प्रकारचं पाऊल उचलू नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे। तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सदैव तुमच्या सोबत आहे अशी ग्वाही सुद्धा दिली। अशी एखादी घटना घडलीच तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा असं आवाहनही शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी केलंय। सालिया शेख आणि अस्मिता कोळी या दोन्ही घटनांच्या संदर्भामध्ये आम्ही काल त्यांच्या घरच्यांची, त्यांच्या आईवडिलांची जाऊन भेट घेतली। त्यांच्या आईवडिलांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांच्या आईवडिलांचं असं म्हणणं होतं की या दोन्ही गुन्ह्यांमध्ये म्हणजे अस्मिताचे आईवडीलसुद्धा 4 महिन्या अगोदर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्यायचा प्रयत्न केला होता, पण तक्रार घेतली गेली नाही। आणि त्यानंतर आज सालिया शेख यांच्या पण घरी आरोपी सालिया शेखच्या पण वडिलांनी आणि सालिया शेख स्वतः हे सुद्धा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिलेले होते, पण त्या लोकांना ताबडतोब अटक झालेली नाही। हे त्यांचं म्हणणं असल्यामुळे आज सन्माननीय पोलीस आयुक्तांची आज मी स्वतः आमचे जिल्हा प्रमुख माननीय अजयजी दासरी आणि आमच्या सगळ्या महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी आम्ही त्यांची भेट घेतली। त्याचबरोबर आम्ही पोलीस आयुक्तांकडे अशी मागणी केलेली आहे मानेसाहेबांकडे की यापुढं पोलिसांच्याकडनं सगळं सहकार्य या आरोपी जास्तीत जास्त लवकर पकडले जावेत। 3 आरोपी सालिया शेखच्या प्रकरणामध्ये 3 आरोपी आहेत, त्याचा एकच पकडला गेलेला आहे, तर बाकीच्या पण दोघांना त्वरित अटक व्हावी आणि कडक कारवाई व्हावी। त्याचबरोबर अस्मिता कोळी यांच्या प्रकरणामध्ये त्यांच्या घरच्यांवर दबाव येत आहे, नातेवाईकांवर, तर तो दबाव येऊ नये, त्यांच्या घरच्यांना संरक्षण मिळावं आणि त्याचबरोबर त्यांच्या आरोपींवर पण कडक कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही पोलीस आयुक्तांकडे केलेली आहे। पोलीस आयुक्तांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला। संबंधित त्या विभागाचे सगळे अधिकारी पोलीस आयुक्तांनी तात्काळ बोलवले आणि त्यांनाही योग्य त्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। कायदा आणि सुव्यवस्था राखली जाण्यासाठी सोलापूरमध्ये जास्तीत जास्त आम्ही संपूर्ण सहकार्य करू आणि गुन्हेगारांवर कडक कारवाई करू असंही आम्हाला पोलीस आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे। या पूर्ण कुटुंबाच्या मागे म्हणजे अस्मिता कोळी सालिया शेख या कुटुंबाच्या मागे आम्ही संपूर्ण शिवसेना ताकदीने उभे आहोत। त्याचबरोबर या आरोपींना कडक कारवाई होईपर्यंत आणि या कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। सोलापुरातल्या सर्व मुली, विशेषतः तरुण मुली आणि आमच्या सगळ्या भगिनी, महिला भगिनी यांना विनंती करते की कोणीही असं आपलं आयुष्य संपवू नये। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे पदाधिकारी तुमच्या बरोबर आहेत आणि तुमच्या आईवडिलांच्या पुढं काय यातना होतात, तुमच्या कुटुंबाला पुढं काय यातना होतात याचा विचार करा। कुठलंही वाईट पाऊल उचलू नका आणि जरी एखादं पाऊल तुमचं वाकडं पडलं तरीसुद्धा आत्महत्या करू नका। आत्महत्या हा पर्याय नाही आहे, तर त्यासाठी लढा देणं हा पर्याय आहे आणि त्यासाठी तुमच्याबरोबर तुमच्या अन्यायाविरुद्ध उभं टाकण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष समर्थ आहे हे मी त्यांना आवर्जून सांगते। आणि मी सगळ्या मातांना, महिलांना, तरुण मुलींना
विनंती करते की त्यांनी कुठलंही वेडंवाकडं पाऊल उचलू नये, आत्महत्येचं पाऊल तर अजिबात उचलू नये. आपल्या घरच्यांचा आणि समाजाचा विचार करावा. आपल्या घरच्यांना किती यातना होतील यातनं हा मुलींनी विचार करावा. तुमच्या आई वडिलांनी इतकं लहानाचं मोठं करताना त्यांना काय कष्ट पडले, त्यांना ज्या यातना होत आहेत आज त्या यातना सहन करण्याच्या पलीकडे आहेत. त्या आईवडिलांचं दुःख आज आम्हाला बघवत नाही आहे. तर मी सगळ्या मुलींना एक विनंती करते, माझ्या सोलापूरच्या प्रत्येक भगिनीला विनंती करते की त्यांनी आत्महत्येसारखं असं पाऊल उचलू नये आणि कुठल्याही लढ्यामध्ये त्यांच्यावर अन्याय होत असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे पदाधिकारी आम्ही सगळेजण त्यांच्या अन्यायाविरुद्ध त्यांना लढा देताना त्यांच्यासोबत आहोत आणि कायम त्यांच्याबरोबर राहू. सन्माननीय पोलीस आयुक्त यांना आमच्या शिवसेनेच्या उपनेता अस्मिता गायकवाड आणि मी दोघांनी मिळून निवेदन दिलेलं आहे. सालिया शेख आणि अस्मिता कोळी या प्रकरणामध्ये जे काही झालं आहे आणि पोलिसांच्या दिरंगाईमुळं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अशिक्षित कुटुंब असल्यामुळं गेल्या 4 महिन्यापूर्वी हे जर दखल घेतली असती त्यांच्या तक्रारीची तर हा प्रकार झाला नसता आणि या दोघींचे जीव वाचले असते. त्याची मोठ्या प्रमाणामध्ये खूप सखोल अशी चौकशी जर झाली तर याच्या मागं दिरंगाई झाल्यामुळं हे सगळं झालेलं आहे असा आमचा ठाम आरोप आहे. हे जर झालं नसतं तर हे दोन्ही वाचले असते. आणि अशा अनेक अबला या सोलापूर शहरामध्ये आहेत की अशिक्षित कुटुंब असल्यामुळं त्यांच्यावर पोलीस स्टेशनमधून जर वेळेवर दखल घेतली गेली नाही तर अशा प्रकारचे पुन्हा एकदा भविष्यामध्ये प्रकरणं वाढू नयेत किंवा असे प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस आयुक्त साहेबांनी आपल्या सर्व सोलापूर शहरातल्या पोलिसांना सक्त आदेश द्यावेत. यापुढं सर्वसामान्य माणूस, गरीब माणूस जरी आला, अशिक्षित जरी माणूस आला तर तुमच्याकडं असलेल्या पोलीस यंत्रणेमार्फत त्यांना सहाय्य करून त्यांचे गुन्हे, त्यांच्या तक्रारी त्यांनी नोंद करून घ्यावेत आणि अशा पद्धतीचं परत एकदा रिपिटेशन होऊ नये या पद्धतीचं आम्ही त्यांना सूचना केल्या आहेत आणि त्यांनी मान्य केलेलं आहे. लवकरात लवकर या आरोपींना त्यांनी पकडावं आणि त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आम्ही केलेलं आहे. भविष्यामध्ये अशा घटना घडू नये त्याची खबरदारी मान्य पोलीस आयुक्तांनी घ्यावी. अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही रस्त्यावर येऊ. सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सतत होत असतो आणि होणार आहे याची काळजी. आणि सर्वसामान्य कुटुंबांनी सुद्धा असं काय घडलं तर सर्व शेजारच्या शिवसेना शाखा प्रमुख किंवा कोणी पदाधिकारी असतील त्यांच्याकडे त्यांनी मदतीची जर याचना केली, मागितलं तर निश्चितपणे शिवसेना त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना संपूर्ण सहकार्य अशा कुटुंबांना आम्ही शिवसेना देऊ याची खात्री त्या सगळ्यांनी बाळगावी. भविष्यात सगळ्यांनी खबरदारी घ्यावी अशी विनंती मी तुम्हा सर्वांना करतो. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अजय दासरी, शहर संघटिका जोहरा रंगरेज, उपजिल्हा संघटिका मंगल थोरात, मीना सुरवसे, प्रीती नायर, ज्योती माळवतकर, रमा सरवदे, संतोषी भोळे, प्रज्ञा पंडित, पनिता कोळी यांच्यासह पीडित कोळी कुटुंबीय उपस्थित होतं.